आहे का नाही? एका बाईच्या घरी 5 क्विंटल सोनं होतं. मंगळसूत्र किती वजनाचं घालावं, छटाकाचं. तिने 2.5 किलोचं घातलं. भोगीच्या दिवशी सक्राती दिवशी पहाटच मेली. अख्ख्या गावाची सक्रात मातीत घातली आहे का नाही? सोनं किती असलं तर 2.5 किलो कसं घालावं? बाळा जरी गोड बोलत असेल तर टायमात बैल किती महागायचे असू द्या, आपला बांधाला की अवता खड पाहिजे. विठाला विठाला विठाला. पती आणि पत्नी संसारूपी रथाचे चाक आहेत. गाडी कानी झाल्यावर बैल रस्त्यानं चलत येत. चाक कोणी कोण चलत? डगरीहून. ज्यांच्या पॅन्टीवाल्यांना नाही सांगायचं, तुम्ही नुसतं हसायचं. ज्याला ऐकू येत नाही ते दोनदा हसत आहे. पुढचं हसल्यावर एकदा आणि कळाल्यावर एकदा. तसं जीनच्या पॅन्टीवाल्यानं नुसतं हसायचं. तुम्हाला कान काय कळणार आहे? हा, ज्याला गाडीचं कान कळत नाही त्याला संसारातलं कान काय कळत असते? विठाला विठाला विठाला. मग गाडी जर कानी झाली तर बैल रस्त्यानं चलत येत आणि चाक डगरीहून जाते. हाणणारा हुशार पाहिजे. त्यानं पटकन गाडी सोलायची आणि डोंबाळं ढिलं करायचं. डोंबाळं कळतं का बापू तुम्हाला? हां, नका भजने नका माना हालू. हां, डोंबाळं कळणारे याच्यातले 2-4 असतील फक्त. बाकीचे मला खाती की गालन ना हाती की बाल लगेच कळते चेहऱ्यावरच. हो, डोंबाळं ज्याला बांधलेलं असते ती दांडी आखूड असती जोआच्या मागची, ती सोडायची आणि मग बरोबर करायचं. आणि मग कासरा पुन्हा याच्यावर ठवाचा, इकडे चकुनीवर ठवाचा, 4-4 बोटाचा वय काढायचा आणि मग काढायचं कान. इडपड बैल तासान चालले तर चाक पोळीवर चाललं बैलाला हाणायलंय. इडपड गडी हे ते तर बिना भाकरीचा काढून द्यावा. नालाय की तू मालकाला मातीत घालशील. हा, याला कान कळत नाही तो गडी काय कामाचा? ते मालकाला कान करीन ना तो. ते कळालं पाहिजे. संसार सुद्धा इतका गोड आहे. असो चला. पाया पडला मुलगी देऊन टाकली. मुलीला नख होते इतीत आणि अंगावर केस होते दिडदिडी इती. ज्या मोंती नाव आसोलीन. चला दृष्टांत संपला, पुढचं सांगत नाही. भारतात जाऊ द्या, आपल्या तालुक्यात एखादं पोरग एक आसोली संग लग्न करणार. किती मोठी क्रांती असेल, किती मोठी क्रांती. 7व्या अवतारातलं योगदान फार मोठं. रामायणात प्रसंग मोठा आहे महाराज तो. चला, जगाच्या मालकाने ही क्रांती केली. नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. विठोबा रखुमाई जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश कृष्ण परमात्मा मथुरेत जन्माला आले. नंदाच्या घराला मजने गोकुळाला. माया उपजली तेथे ठेवी मजानी येथे. उचलिला कमलापती पायीचे बंधने गळती. उचलिला कमलापती. सुपामध्ये एक कपडा ठेवला. त्या कपड्यामध्ये जगदानंद कंदपती जगतपती ठेवला आणि तो कपडा अंगाला गुंडाळा आणि ते सूप डोक्यावर घेतलं. वसुदेव बाहेर निघाले. त्या सगळ्या आरगळा गळून गेल्या. हातापायातल्या बेड्या गळाल्या. मनशी रक्ष पाळ ते म्या मोहिले सकळ. बाहेर आले मंद मंद पडे पाऊस. वरती छाया धरी शेष. पुढे यमुना आडवू लागली. दुभंगली यमुना माई. यमुनेचे 2 तुकडे झाले. पुरत चढला चाट त्याशी लाविला अंगुष्ट. दुभंगली यमुना माई. कशी दुभंगली? पुराणात श्लोक आले महाराज 6. त्या श्लोकाचा एकमतीत अर्थ आहे, जुनी स्त्री जशी मधातून भांग पाडते अशी यमुना नावाची नदी गंगा ती पवित्र दुभंगलेली. म्हणजे तुमच्या भांगाचं सुद्धा वर्णन माझ्या माईंनो पुराणात आलंय. भांगात मी 27 वर्षापूर्वी कर्मकांड करीत होतो. चुनचुनचुन्यात बसले मेन्यात. गुलाल भांगात. लवंगा वटीत. येलदुडे मुठीत. मुकुंदराव बसले दाटीत. कशी जाऊ पान सुपारी वाटीत. अशा जुन्या स्त्रिया गाणे म्हणायच्या. आपले नाव घ्यायचं सत्यनारायण. आता काय, चांदीची सायकल सोन्याच्या तारा. रावसाहेब आले फिरून तर ही पिशिंग घालतेत वारा. वारे वा नाव. औदुंबराच्या झाडाखाली दत्तात्रयाची मूर्त. ते बसले पूजेला तर मी देते तीर्थन. ते पिऊन आलाय ग सकू. आणि तू काय तीर्थ देतेस काय? तू हो नाव एकीकडं कामतळ्याकडं. असेच नाव. सगळ्यात शेवटी मी लग्न लावलं आणि एका पोरानं नाव घेतलं. अत्तर तेलाची वाटली अंतर खोल. साडे झाले सुन्मुख झाले आता तरी बोल. मी आणलं बोलून बोलून तू हा पिना पाडणारे पण जरासं थांब. ती मंडपात बोलणार नाही. तू या फासळ्या उघड्या पाडणारे बोलू बोलू तू जरासं थांब सोमळ्या. तू ह्या आधी मोहन 9 वर्षापूर्वी लग्न झाले. जरा हिशाबात राह. ती कुलवान घराण्यातली लोका देखता बोलत नाही पण घरात तुला तिंबू तिंबू बोलणारे. तू जरासं थांब. हे काय नावन काय सोंग. हो, आमच्या बाजूला एक राहत होती एक म्हातारी.
ती जरा हिंदीत बोलायची, वेगळी भाषा होती तिची. मारवाड देशातली बाई होती ती, नोकरीसाठी इकडे आलेली. 12 रुपये की गाडी, 15 रुपये को घोडो, थाका झुंबलार मारो पिछा नाही छोडो. नसतं सोडित जिजी आता ते, नसतं सोडित. लय नाव का आवडीचे नाव होते त्या काळातले. काय नाव आता, शिकायचे असले बायाला पुढच्या वेळेस येईल, घंटाकसा टाईम देईन. हो, फुकट नाही पण. काय गाणे बी होते पूर्वीच्या काळातले, काय जात्यावर गाणे म्हणायच्या बायका. काय मजा होती, काय आनंद होता, काय नाविन्य होतं. जुनं शिका, आपलं जतन करा मोगा बोलल्यासारखं. चला, तुमच्या भांगाचं वर्णन पुराणात आलं माझ्या माईंनो. पुराणात वर्णन आलं. राष्ट्रसंत दुनियादास महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ह्या पुराणातल्या सगळ्या कथा तुमच्या पाहिल्या. आणि मग लक्षात आलं, 4 पट्टे साडी नेसे लुगड, मागून काळी कोंबड, कपाळाला कुंकू नाही दिशे घुबड, सांग सांग पोरी नान्न लागन का गोड. हे त्यांनी म्हणावं. का? काळ बदलला, नाही बदलू द्यायचा असा काळ. जुनं लक्षात ठेवायचं. जुन्याला किंमत आहे माझ्या माईंनो. जुन्याला फार मोठी ताकद आहे, फार मोठी क्षमता आहे. असो, दुभंगली यमुना माई 4 दरवाजापैकी 1 दरवाजा उघडा होता. याच्यातून शेतकऱ्याने एक लक्षात घ्यायचं, नंद राजाकडे गायी 9 लाख होत्या. आई तुझा मी एकुलता एक, गायी राखी तो 9 लाख. आबा तुमच्याकडे भरपूर गायी येत वाटते. 70 गायी आहेत आबांकडे. वांगीकर आबा आले. 70 गायी, चांगली गोष्ट आहे. गायीची सेवा करणं अत्यंत गरजेचं आहे. मी पण 100 गायीचा गोठा बांधलाय. मी काय नाही, देवीचं तेल देवीला आणि भूते आला गायीला, तुमच्या कुंदेलं तिकडे बांधलं. काय मोठाडपण नसते. महाराजांना करणं म्हणजे काय एवढं मोठाडपण नसते. तुम्ही शेतकऱ्यानं करणं, मी त्याला पाठ थापतील. आम्हाला काय कोणी देतं, काय ताण आहे त्याला. 9 लाख गायी होत्या. 9 लाख गायी. 9 लाख गायी म्हणल्या गुरुजी शेती किती असेल? 9 लाख गायीवाला रातच्या 1 वाजता उठन का? रात्री 1 वाजता शिंदे पाटील उठले आणि गाईला वैरण टाकली. म्हणून जगाचा बाप पाणी भरीत होता. जगाचा बाप सोडून द्या, लक्ष्मीचा पती पाणी भरीत होता. ही कर्तव्याची ताकद मोठी असती. आणि दार बंद करायचं इसरले, त्या दारातून जगाचा बाप आतमध्ये गेला. ठेवले दोन्ही. सकाळी पाहिलं तर पुत्र आहे, फिरविले दोन्ही, कन्या आणि चक्रपाणी. मग गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. 1 धावे एकी पुढे, वाटी ताटी सुंटवडे, बघता बघता रांगू लागला. तळवे तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, रंगनी रंगनाथ तो म्या देखील असे. रांगू लागलेला आहे. पाळण्यात घातलं. झुलने में झुले नंदलाल, झुलावो रे सजनी, झुला झुलावो पालना हिलावो, झुलने में झुले नंदलाल, झुलावो रे सजनी. उत्तर भारतातल्या साधूचं वाक्य, फार गोडसं. मग नाना प्रकारचे खेळ खेळू लागला. खेळता खेळता खोड्या केल्या. यमुनेच्या तीरावर नाना प्रकारचे. कालियाला मारलं. तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारी, तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारी, नाचत गिरधारी, तांडव गती मुंडन पर नाचत गिरधारी. बम 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 बोले बलिहारी, बम 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 बोले बलिहारी, बम 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 बोले बलिहारी, बम 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 बोले बलिहारी. तांडव गती मुंडन पर, तांडव गती मुंडन, तांडव गती मुंडन पर नाचत बलिहारी, 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 तांडव गती मुंडन पर नाचत बलिहारी. उत्तर भारतातलं काव्य गोडसं साधूच. त्या कालियाला छेदलं. नाना प्रकारच्या अशा क्रिया केल्या. आणि मग काही खोड्या. आता जाई राणा सवे घेऊनी गोधना, पावा घोंगडी घेऊन पायी. मग भगवान परमात्मा शाळेत गेले. ती शाळा म्हणजे गाई वासरांची. खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख, बिभ्रंत वेन शृंगानाम, व्याधी निरशन हितार्थायाम, यत पुण्यक्षय सर्वस्थितेषु भव प्रसाद रस्तु कवलायाम. गोपाल कृष्ण भगवान की नमः. पार्वते पते हर 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 महादेव. माऊली ज्ञानेश्वर महाराज, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज की. हा काला तिथे झाला. इथे काला माझे ज्ञानोबराय, तुकोबराय, नामदेवराय, चोखोबराय, नाथ बाबा, सावता बाबा, सेना महाराज, गोरोबा काका,
रविदास महाराज, कबीर महाराज, मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई ह्या 18 संतांच्या कृपेने आपल्याला काला प्राप्त झाला. म्हणून ज्ञानोबाराय, तुकोबारायची अष्टादश सर्व संत, सगळ्यांची मी नावं घेतली, एखादं विसरला असेल क्षमा असावी. या सर्व संतांच्या कृपेने आपल्याला काल्याचा प्रसाद, तो काला आजचा पवित्र वैकुंठवासी स्वर्गीय विटेवरच्या मालकाचे निश्चिम भक्त वारकरी संप्रदायातले आधार्यो जे माधव महाराज मगर यांचा आजचा पुण्यतिथीचा पर्व काळ आहे. आणि या पवित्र पर्व काळावर आजचा प्रसादाचा योग आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण या परिसरातलं वैभव वयोवृद्ध तपोवृद्ध आमचे दत्ता बाबा कथा सांगायला होते, महारुद्र महाराज पारायणासाठी होते, आदरणीय आमचे कोथिंबिरे महाराज, आदरणीय बाजूचे माऊली महाराज असतील, सगळ्यांचे नाव पाठ नाहीत, माफी असावी. तुळशीवाल्या आजी असतील, विनेकरी बाबा असतील, मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या दोन्ही चोपदार संस्थेचे विद्यार्थी हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य विठ्ठल महाराज तुम्हाला सुद्धा प्रणाम. साऊंड सिस्टीमवाल्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. कॅमेऱ्यावाल्याला तुम्हाला पण धन्यवाद. पण कडवं टाकी जा, तुम्ही टाकतात कष्ट्यात इंजेक्शन हाणलं काय न घाललं असं काही टाकं जाऊ नका. आपल्या संप्रदायाचा अपमान. तुम्ही 100 कॅमेरे लावा, काय ताण नाही, फक्त आपला संप्रदाय टिकवा ही तुम्हाला विनंती करतो. आणि कधी कधी जर तुम्हाला माळीच नसत्याल तर माळी पण घाला, तुमच्या पाया पडतो. कारण या कॅमेऱ्यावरची कीर्तनं घेऊ तुम्हाला बऱ्यापैकी चांगल्या प्रकारचं मानधान त्याच्यावर पडतंय. म्हणून जपा थोडंसं, देव तुमचं कल्याण करीन. माळी गळ्यात नसतील तर चांगल्या महाराजाच्या हातानं माळ घाला, आमच्यासारख्या भंगिऱ्याच्या हातानं नका घालू, पण चांगल्याच्या हातानं माळ घाला, अजून देव तुमचं चांगलं कल्याण करीन. असो तुम्हाला धन्यवाद. आपला अमूल्य वेळ खर्च करून आलेली तुम्ही श्रोते जनार्दन, तुमच्या चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. दुकान 5 कोटीचं आहे शिंदे पाटील, पण गिऱ्हाईकच नाही. काय वस्तू चाटायच्या का? ग्रंथ 56 पाठ केलेत पण कोणी ऐकत नाही. काय पप्याच्या माईल सांगायचं का? दुकानदाराचा देव गिऱ्हाईक आहे आणि कीर्तनकाराचा देव श्रोता आहे. आबा तुम्हा श्रोते म्हणून आळंदीतले मालक प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती तुमच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. बऱ्यापैकी सुंदरसं जुनं संप्रदाय. मागे एकदा गुरुजी मी श्राद्धाच्या कीर्तनाला आलतो. हो तुम्ही आणलं होतं त्यावेळेला आलतो मी, माहिती आहे मला. खूप सात्विक सदाचारी पुण्यशील गाव, बऱ्यापैकी पुनर्वसनचं असल्यामुळं रस्ते वगैरे, तरुणसुद्धा सात्विक. मला स्वतः त्या कॉर्नरवर पुतळ्यापाशी घ्यायला आले पोरं. अगदी सात्विक सदाचारी पुण्यशील आहेत. उपोषण करते सुद्धा बसलेले आहेत. त्यांच्यासुद्धा आशेच्या नदीच्या कडेला बसलेली तरुण माझ्या सात्विक सदाचारी पुण्यशील पावन विवेकसंपन्न अशा आदरयुक्त अंतकरणाने त्या सात्विक सरकारच्या चरणी प्रणाम करतो. आणि त्या सात्विक सदाचारी पुण्यशील विद्यमान शासनातल्या लोकांनी माझ्या या उपोषणकर्त्या तरुणांना न्याय द्यावा अशी सरकारच्या चरणी विनंती. आणि त्यांना सद्बुद्धी विटेवरच्या मालकानं द्यावा ही सुद्धा विटेवरच्या मालकाच्या चरणी प्रार्थना. त्यांना सुद्धा प्रणाम. येता येता पाहिले मी बसलेत तरुण मंडळी, त्यांना सुद्धा प्रणाम. असो उपस्थित माझ्या मायमावल्यात तुम्हाला सुद्धा प्रणाम. एखादा शब्द टोचून बोलला असेल तुमचा काय माझा बाणाला बाण नाही, फक्त वक्ता या नात्यानं तुम्ही चांगल्या वागावं. माझ्या माईनं तुमच्यातली एक माऊली चांगली वागली, छत्रपती जन्माला आले. तुमच्यातली एक बाई चांगली जन्माला आली, तिच्या पोटी देवी अहिल्याबाई होळकर जन्माला आल्या. तुमच्यातली एक बाई चांगली वागली, आमचे फुले शाहू जन्माला आले. किती मोठे आहात तुम्ही, किती मोठे आहात. अहो विश्वातलं निसर्गाचं सूत्र ज्याच्या ताब्यात आहे असे भगवान शिवशंकर, त्यांच्या मंदिराला सावली देणारी माऊली अहिल्याबाई होळकर जन्माला आल्या. आणि त्या बाईला पोटात ठेवणारी बाई किती अधिकारी असेल कल्पना करा. अहो सगळ्या जाती एकत्रित घेऊन आई लेकरावर जितकं प्रेम करते असं समाजावर प्रेम करणारे राजा छत्रपती शिवाजी महाराज जिने 9 महिने पोटात ठेवले, ती तुमच्यातलीच एक माऊली आहे माझ्या माईंनो. किती सात्विक असेल ती माऊली, काय काय मोठेपण असेल कल्पना करा ना. विचार करा तुम्ही इतक्या मोठ्या आहात. नारी की निंदा मत कर यारो, नारी रतन की खान. जिस नारी से पैदा हुए शुक भीष्म हनुमान. शुकाचार्य तुमच्या पोटी, भीष्माचार्य तुमच्या पोटी, मारुतीराय तुमच्या पोटी. माझ्या माईंनो फार मोठ्या आहात तुम्ही. एक लक्षात घ्या राजो, एक एक पुढं बसलेला 50-50 गिरगावकर विकत घेईल इतके तुम्ही श्रीमंत माणसं आहात. तरी पण 2.5 तास माझ्या पुढं बसलात. गिरगावचा बाळूसुद्धा याच महाराष्ट्रातल्या एका स्त्रीच्या पोटी जन्माला आलाय. तुम्ही किती मोठ्या आहात माझ्या माईंनो. म्हणून तुम्ही संस्कृती चुकता कामा नाही. बाप किती जरी मोठा असेल ना काका, तर बाप लेकरांना टाईम कमी देऊ शकतो.
कारण त्याच्या पाठीमागे व्याप असतो. लेकरांना जास्त वेळ देते महाराज आई, म्हणून या राज्यातली आई सद्गुणी असली पाहिजे, सात्विक असली पाहिजे. ते दुधाचं सांगता सांगता राहिलो ना तुम्हाला. मला दूध घ्यायला बलिलं, कुत्र्यानं संडास केली. त्या बाईनं वाद घातला, नवऱ्याला म्हणली संडास काढा, ते म्हणले मी मारुती दर्शनाला चाललो. ही मागं गेली, परसातून माती आणली आणि त्या घाणीवर टाकली. आता मला शेतीचा नाद म्हटलं, आता माती 7-8 दिवस पाल नव्हती भेटली भागवतामुळं, मी त्याच्यावर पाय दिले, पाय दिल्यावर नंतर ओलं लागलं. तिनं 22,000चा गालीच्या मला बसायला टाकला होता, मी त्यालाच पुसलं. मग हे कशामुळं गालीच्या खराब झाला माहिती आहे का? घाण झाकल्यामुळं. म्हणून तुम्हाला विनंती करतो माझ्या माईनो, तुम्ही पोरांचे अपराध झाकू नका. पोराने गुन्हा केला बापाला सांगा, पोराने गुन्हा केला चुलत्याला सांगा, पोराने गुन्हा केला गावातल्या शहाण्या माणसाला सांगा, आणि त्याचा अपराध झाकू नका. त्याचा जाग्यावर अपराध मोडा, कारण तो उद्याचा या देशाचा चमकता तारा आहे. आपल्यासाठी तो हिताचा आहे, आपल्यासाठी तो आपल्याला एक गोडवा आहे, आपली ती संपत्ती आहे. मुलांना घडवण्याची ताकद माझ्या माईंनो तुमच्यात आहे. तुम्ही अत्यंत सात्विक राहणं गरजेचं आहे. तुम्हाला प्रणाम करतो आणि नवऱ्याच्या कधीमध्ये पाया पडत जा. जाता जाता विनंती करतो, रोज नवऱ्याच्या पाया पडणारी बाई तिने हातवरी कराबर तिच्या चपलाचं मंदिर बांधतो मी रोडला. नाही गवसायची आहे का नाही? नाही गवसायची नाही. कसं कसं होतं आहे का नाही? वाकत नाही का मान? इथे येल्डिंग झाली का मानाला? हां, आणि आमच्या पाया पडता काय भेटन आमच्या भांगऱ्याच्या पायात तुम्हाला? नवऱ्याच्या पाया पडत जा माझ्या माई. सणावाराला तरी पाया पडत जा, तुमच्या पाया पडतो. झालेली सेवा विटीवरच्या मालकाच्या चरणी समर्पित करतो. तिथं जगाच्या मालकाने काला केला, तो काला संतांमुळे आपल्याला प्राप्त झाला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल. हो येणे करिया चाल म्हणायची का? पण शिंके लावी येले दुरी होतो तिघाची. तुम्ही भारे दोहीकडे मुख पसरो निगडे. तुम्ही भारे दोहीकडे मुख पसरो निगडे. वारे दोहीकडे मुख दह्यांडी फोडा दह्यांडी कंठी धरेला कृष्ण म्हणे दह्यांडी दत्ता महाराज फोडा. वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. ब्रह्मादिका उत्तम लोकादक्ष. काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. म्हणे भूमंडळी आम्ही बळे विरगाडे. काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. बोलिलेले कुरे वेडे वाकुडे उत्तरे. क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्धा. नाही उच्चारिला अधिकार म्या फुला. क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. का म्हणे ज्ञानेश्वर रखा पाया पैकी. क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम. हरे समाधान आता उठावे ते मना येत नाही नारायण. आता उठावे ते मना येत नाही नारायण. आता उठावे ते मना येत करुणी आरती चक्रपाणी. पहा पहा उत कळा पुण्यवरली नवस धन्य काळ हा दिवस. तुका वाही तळे दिवस धन्य काळ हा प्रेमार